आज सकाळच्या जेवणामध्ये पालक आणि चकवताची मिक्स गरगट्याची भाजी करायची होती, तर हे व्यवस्थित निवडून धुवून घेतलं आहे 2 वेळा, तरी पण एकदा अजून पाण्यात ठेवलं आहे बाकीची तयारी करेपर्यंत. तर इथं सकाळच्या नाश्त्यासाठी थोडंसं हिरवं मूग आहे, त्याला मोड आलेलं होतं आणि थोडीशी मटकी पण होती, हरभरं पण होतात. हरभऱ्याला काय मोड आलेलं नाही, ते फक्त भिजवून ठेवलेले आहेत. तर 2-4 दिवसासाठी फ्रीजमध्ये एकदाच मी त्याला मोड आणून ठेवते, म्हणजे ते बरं पडतं. तर थोडंसं हळद मीठ टाकून कुकरला 2 शिट्ट्या झाले की ते व्यवस्थित शिजलं जातं. याला जास्त वेळ लागत नाही आणि शिजवून घेतलं की मग मुलं पण खातात. आणि कच्चं खायचं म्हटलं तर मग मुलं पण खात नाहीत आणि पावसाळ्यात आता ते पचायला पण जड राहतं, त्यामुळे शिजवलेलं बरं पडतं. आणि शनिवारी बाजारातून हा फणस आणलेला. शनिवारी काय तो कट केला नव्हता, रविवारी कट केला. पण दुसऱ्या दिवशी आता सोमवारी पण थोडासा राहिलेला होता, तर त्याचं गर थोडासा मला कच्चा वाटला नॉर्मल, त्यामुळे मी तसाच ठेवलेला झाकून. आणि आज सकाळी परत ह्यातले गर काढून घेतले, तर छान व्यवस्थित सॉफ्ट झालेला होता. परवा पण तो पिकलेलाच होता, पण आज चांगलं त्यापेक्षा पिकलं आहे. तर फणस गोड होता हा. तर सगळं गर ह्याचं काढून घेतलं. आता फणसाच्या बियाची भाजी पण करतात आणि ते बी आरामध्ये वगैरे भाजून पण खातात. तर बी सगळं मी गोळा करून ठेवलं आहे. बघूया म्हटलं ह्याचं आपल्याला काय करा. भाजीला पण थोडंसं त्या बियाच्या वरचं सगळं काढावं लागतं असं म्हणतात. आता कधी केलेली नाही भाजी ह्याची, त्यामुळं म्हटलं ते आपण भाजूनच बघूया. तर ते सगळं बी मी सेपरेट करून ठेवलं. हे बी टिकतात वाटतं, आता फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण 8 दिवस तरी राहतात असं म्हणतात. तर इथं जी भाजी आहे आता ती भाजी शिजायला टाकायची होती. इकडं दूध गरम करायला ठेवलं आहे. कुणाचा चहा असतो तो झाला आहे. मी आता कालपासून चहा पूर्णच बंद केला आहे. उन्हाळ्यात सगळंच चालू होतं. तर मुलांचं अजून क्लासचं चालू झाले ओमचं, पण शाळा अजून सुरू नाही झाली. 10 जूनपासून शाळा सुरू होते. तर तिथून पुढं मग टिफिनसाठी वेगवेगळ्या रोज भाज्या. आता एखादी भाजी केली तरी चालून जातं. आणि आंब्याचं सीझन आहे, त्यामुळं आमरस तर रोज असतोच, दही असतं सोबतच. तर हे आता ते मोड आलेलं काढून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये मी ह्याला 3 शिट्ट्या करून घेतल्या. तोपर्यंत भाकरी करायचीच होत्या परत, पण चपात्या पण थोडं करायच्या होत्या. मुलं शक्यतो भाकरी खात नाहीत. आता पीठ मळून ठेवलं आणि त्याच परातीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी आणि थोडंसं बेसनचं पीठ घेतलं आहे. इथं भाजी शिजवताना मुगाची डाळ टाकलेली होती. हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ कोणती तुम्हाला आवडते, तुरीची जी आवडते ती टाकू शकता. शेंगदाणे पण तुम्ही टाकू शकता. आता ती भाजी मी तांब्यानंच ती गरगटून घेतली. आता इथं पातेल्यात थोडंसं जिरं मोहरी टाकलेले, लसूण टाकले. आता इथं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची देठ असतात ते बारीक केलेलं आहे. तरी पण फोडणीत लसूण टाकायचं अशा भाज्या करताना. इथं जिरेपूड, धना पावडर, हळद टाकली. जिरेपूड थोडीशी जास्तच वापरायच्या भाजीला. आणि खोबऱ्याचं वाटण थोडंफार ते आपण जे भाजी मिक्स केली त्यात टाकलं तरी चालतं. आणि वाटून घेतलेली ही भाजी टाकून घेतली आणि आता हवं तेवढं पाणी टाकून हे तुम्हाला कशी करायची कन्सिस्टन्सी त्यानुसार करून घ्यायची. आता भाजी शिजायला ठेवून दिली, तोपर्यंत इकडं अगोदर चपात्या करून घ्यायच्या आणि नंतर भाकरी करायच्या होत्या. आता आज थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यामुळे नंतर काय मला शूट करायचं झालंच नाही. त्यामुळं आजचा थोडा छोटासाच व्हिडिओ आहे, पण म्हटलं खूप 2 दिवस गॅप पडतं, त्यामुळं एवढाच का असेल तुमच्यासोबत शेअर करावं. नंतर भाकरी करून घेतली. भाकरीला थोडंसं गरम पाणी करूनच ती मळावी लागते. पीठ जरा जुनं झाले तोपर्यंत ओम पण क्लासवरनं आला होता. मग त्याला सकाळी तो फक्त दूध पिऊन गेलेला. आता काही स्कूल नसल्यामुळं 1-2-2.5 तास क्लास होतो आणि परत तो माघारी आलेला, तर त्याला अगोदर नाश्ता दिला. मग स्वयंपाक बाकीचा आवरला होता, भांडी वगैरे आवरायचं. तर ह्यांच्यासाठी परत हे जेवण. तर आजचं अशी गरगट्याची भाजी, चपाती, भाकरी आणि ही जी कढीपत्त्याची चटणी होती ना ती आहे. तर असं होतं आजचं सिंपल असं जेवण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.